Good morning friends. Standard 6 subject math chapter number 10 equation. फर्स्ट आपण इक्वेशन मध्ये फर्स्ट आपण बघितलं की तुम्हाला इक्वेशन म्हणजे काय बघितलं आपण त्यामध्ये द सोल्युशन ऑफ एन इक्वेशन बघितलं. सेकंड आपण यूज ऑफ लेटर फॉर नंबर. त्यानंतर आपण लास्ट सॉल्विंग एन इक्वेशन मध्ये आपण ऍडिंग, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिवाइड हे एक्झाम्पल बघितले. आता प्रॅक्टिस आहे 27. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे रिराइट द फॉलोइंग युजिंग अ लेटर. फर्स्ट एक्झाम्पल आहे द सम ऑफ सर्टन नंबर अँड 3. द सम ऑफ विचारलं तुम्हाला. सम म्हणजे आपण इथे बाजूला काय करणार आहे, प्लस करणार आहे. सर्टन नंबर मला माहित नाही. फर्स्ट काय करायचं, लेट द सम ऑफ सर्टन नंबर बी एक्स मानायचं. फर्स्ट आन्सर येणार आहे असं आपलं. मी डायरेक्ट आन्सर दाखवतो x प्लस 3 येणार. कोणतेही तुम्ही लेटर वापरायचं इथं. सपोज लेटर आपण x मानलं तर x प्लस 3 येणार आहे सम म्हणजे. सेकंड आहे बघा द डिफरन्स ऑब्टेन बाय सबट्रॅक्टिंग 11 फ्रॉम अनदर नंबर. फर्स्ट अनदर नंबर तुम्हाला माहित नाही, मग आपण लेट द अनदर नंबर बी y म्हणू. सेकंड आन्सर बघा लेट अनदर नंबर तुम्ही y म्हणला. सपोज y मायनस 11 आन्सर येणार. एवढंच आन्सर लिहायचं. थर्ड बघा द प्रोडक्ट ऑफ 15 and another number. The product, let the product of another number be p मानला. Let the इथं वाक्य लिहायचं फर्स्ट. Let the product of another number be p माना, m माना. कोणतेही अक्षर घेतलं आपण m घेऊया. तर आन्सर येणार आहे 15 into m म्हणजे 50m. फोर्थ बघा 4 टाइम्स अ नंबर इज 24. 4 टाइम्स अ नंबर इज 24. आता 4 टाइम विचारले, आपल्याला टाइम माहित नाही ते x मानलं, मग आन्सर येणार तुमचं 4 टाइम म्हणजे 4 इंटू आणि तुम्ही कोणते लेटर वापरला 4 इंटू x घेतलं इज इक्वल टू 24. म्हणजे देअरफॉर 4x इज इक्वल टू 24 असे इक्वेशन द्यावे. ओके, हा फर्स्ट क्वेश्चन झाला. आता सेकंड क्वेश्चन बघा. फाइंड आउट व्हिच ऑपरेशन मस्ट बी डन ऑन बोथ साइड ऑफ this equation in order to solve it. First example है x plus 9 is equal to 11. x plus 9 is equal to 11 है. मात्र first therefore equation ऐसे लिख कैसे है x plus 9 is equal to 11. आता plus 9 है, प्लस क्या होणार आपल्याला आपल्याला 9 बोथ करायचं आहे, दोन्ही साइडला बोथ दाखवायचं आहे. मग सबट्रॅक्टिंग देअरफॉर सबट्रॅक्टिंग 9 फ्रॉम बोथ साइड. फर्स्ट बघा इथं प्लस आहे, प्लसचं मायनस होणार आहे म्हणजे मायनस सबट्रॅक्टिंग 9 फ्रॉम बोथ साइड असे विधान द्यायचं तुम्ही. देअरफॉर x प्लस 9 मायनस 9 इज इक्वल टू 11 मायनस 9. बघा इथं प्लस आहे म्हणजे इथं मायनस, दोन्ही साइड बोथ साइड म्हणजे दोन्ही साइड मध्ये. म्हणजे इथं मराठीमध्ये तुम्हाला आठ लक्ष देईल x अधिक 9 बरोबर 11. अधिक 9 म्हणजे विरुद्ध काय ना म्हणजे वजा येणार. मग काय करणार, दोन्ही बाजूतून 9 वजा करू असं मराठीमध्ये आपण वाक्य लिहितो. दोन्ही बाजूतून 9 वजा करू. तसंच आपण इंग्लिश मध्ये काय लिहू, सबट्रॅक्टिंग 9 फ्रॉम बोथ साइड. देअरफॉर
9 प्लस आहे मायनस आहे 9 9 निघून गेलं x इज इक्वल टू 11 मायनस 9 टू आन्सर म्हणजे बघा 9 प्लस 2 11 दोन्ही साइड इक्वल झाले बॅलन्स झाले सॅटिस्फाय झाले म्हणजे दोन्ही साइड इक्वल झाल्या म्हणजे दोन्ही या x ची व्हॅल्यू तर व्हॅल्यू बघितली की 9 प्लस 2 11 आन्सर आहे दोन्ही साइड इक्वल झाले ओके आता प्रॅक्टिस आहे 2 मधला 27 सेकंड एक्झाम्पल बघा x minus 4 is equal to 9 x minus 4 is equal to 9 9 therefore x minus 4 is equal to 9 minus 4 आहे मतलब काय होणार आहे मायनसचा प्लस होणार आहे मग therefore adding 4 from both sides therefore x minus 4 plus 4 is equal to 9 plus 4 बघा ऍडिंग फ्रॉम बोथ साइड दोन्ही बाजूमध्ये 4 मिळवायचं मग x minus 4 plus 4 minus 4 plus 4 4 प्लस मायनस मायनस 4 minus 4 0 म्हणजे या 4 ला 4 निघून गेलं आपण असल्यामुळे म्हणजे x is equal to 9 plus 4 13 ओके हे सेकंड एक्झाम्पल झालं थर्ड एक्झाम्पल बघा थर्ड एग्जांपल आहे 8x is equal to 24 आता 8x is equal to 24 8 आणि x मध्ये कुठलं साइन आहे मल्टिप्लाय साइन आहे मल्टिप्लाय साइन चा अपोजिट काय होणार आहे डिवाइड इथे लिहा therefore dividing both sides by 8 therefore 8x upon 8 is equal to 24 upon 8 8 ला 8 निघून गेलं 8 वजा 8 8 टू जा 16 आणि 8 3 जा 24 आगे 8 8 2 16 8 3 24 म्हणजे therefore x is equal to 3 हे x व्हॅल्यू 3 आहे मग या दोन्ही मल्टिप्लाय साइन असते x व्हॅल्यू तर आपण बघा 8 into 3 8 3 जा 24 आन्सर इक्वल आहे तर केलेला आन्सर आपला इक्वल बरोबर सेकंड एक्झाम्पल बघा 4th एक्झाम्पल बघा x upon 6 is equal to 3 x upon 6 is equal to 3 आता हे सोडत असताना x upon 6 is equal to 3 6 हे डिवाइड केल्यानंतर मल्टिप्लाय होणार आहे therefore x upon 6 is equal to 3 therefore multiply both sides by 6 खाली डिवाइड 6 है 6 से काय करायचं मल्टिप्लाय करायचं 6 ला 6 निघून आणणार सेम नंबर म्हणजे x upon 6 multiply 6 is equal to 3 into 6 6 ला 6 निघून गेलं इथे काय असं 1 असतं 6 ला 6 सेम आहे निघून गेलं म्हणजे therefore x is equal to 6 3 जा 18 6 3 जा 18 एक एग्जांपल झालं
क्वेश्चन 2 बघा कंप्लीट झालाय. क्वेश्चन 3 बघा एकूण 4 एक्झाम्पल आहे. फर्स्ट बघा गिवन बिलो आस्क some equation and the value of the variables. Are these values the solution to this equation? yes की नो लिहायचं आहे आपल्याला. फर्स्ट बघा एक्झाम्पल तुम्हाला फर्स्ट सोडून दिले की नो म्हणले. सेकंड एक्झाम्पल आपण त्यात घेऊया. 17 is equal to n plus 7. 17 is equal to n plus 7 आणि तुम्हाला n ची व्हॅल्यू 10 दिली आहे. आता पुट लिहायची तर पुट n is equal to 10 व्हॅल्यू घ्यायची आपण. therefore 17 is equal to n ची व्हॅल्यू 10 plus 7. therefore 17 is equal to 10 plus 7 70. दोन्ही साइड इक्वल झाले म्हणजे हे n ची व्हॅल्यू इथं घालून बघितली आपण. व्हॅल्यू ठेवली आपण इथं 10 आलं. 10 plus 7 70. दोन्ही साइड इक्वल आले म्हणजे इथं सोल्युशन इथे काय ना yes येणार. त्यासोबत तुम्ही yes म्हणजे दोन्ही साइड इक्वल आले नाही तर आपण नो म्हणायचं. उदाहरणार्थ पहिले एक्झाम्पल सोल्युशन ती एक्झाम्पल सोडूया पुन्हा. y minus 3 is equal to 11 आणि y ची व्हॅल्यू हा पुट y इक्वल टू 3 दिले मला. y ची व्हॅल्यू 3 दिल्या मग देअरफॉर या y ची व्हॅल्यू इथे ठेवायची. 3 minus 3 is equal to 11. 3 minus 3 0 0 is equal to 11. दोन्ही साइड इक्वल झाले का नाही मग नॉट इक्वल. 0 is not equal to 11 म्हणजे ह्या दोन्ही बाजू इक्वल नाही आहे आपण असं लिहितो म्हणजे इथे नो येणार. ओके तसं तुम्ही थर्ड आणि फोर्थ एक्झाम्पल सोडवायचे. क्वेश्चन 4 ही तुम्ही कसा सोडवायचा सॉल्व्ह करून आता मी दाखवल्या पद्धतीने. क्वेश्चन नंबर 5 बघा. राइट द गिवन इन्फॉर्मेशन एज इन इक्वेशन अँड द फाइंड द सोल्युशन. वर्ड प्रॉब्लेम दिले तुम्हाला त्यात फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम सोडून दाखवतो तुम्हाला मी. सेकंड आणि थर्ड तुम्ही सोडवायचं आहे. Harbach owns some sheep. After selling 34 of them in the market, he still has 176 sheep. How many sheep did Harbach have at first? फर्स्ट आपल्याला हरबागला किती मेंढ्या माहित नाही. मग सपोज आपण इथे लेट घ्यायचं. लेट Harbach own some sheep b x1. Let Harbach own some sheep by x. After selling 34 after म्हणजे नंतर म्हणजे मायनस करायचं. therefore x minus 34 is equal to 176. म्हणजे हरबाग काय केले बघा. फर्स्ट हरबागला काही मेंढ्या आहेत आपल्याला माहिती आहे किती मेंढ्या आहेत. त्यातली त्याला 34 मेंढ्या काय केला बाजारमध्ये विकलेले. 34 मेंढ्या विकलेले आणि त्याच्याकडे शिल्लक आता 177 मेंढ्या आहेत. मग एकूण किती मेंढ्या त्याला होते हे काढायला लागतात. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. आपल्याला माहित नसेल तर आपण x y कोणतेही तुम्ही इथं लेटर वापरू शकता. हरबागला आपल्याला लेट Harbach owns some sheep by x म्हणलं. मग त्याने विकल्यात म्हणलं इथं आपण आफ्टर मार्केटमध्ये मेंढ्या विकल्यात म्हणजे मायनस येणार. x minus 34 is equal to 176 आहे. आता मायनस 34 आहे म्हणजे आपण काय करतो मायनस काय होणार प्लस होणार आहे. ऍडिंग both side adding 34 from both side. Adding 34 from both side. Therefore x minus 34 plus 34 is equal to 176 plus 34. Adding 34 from both side दोन्ही बाजूला आपण 34 इथं मिळवलं. इथं पण 34 मिळवलं
त्याही बाजूला 34 मिळवलं. हे मायनस आहे प्लस आहे 34 निघून गेलं म्हणजे x इज इक्वल टू 176 प्लस 34 6 प्लस 4 10 कॅरी आलं 1 7 प्लस 3 10 10 प्लस 1 11 कॅरी आलं 1 1 प्लस 1 2 म्हणजे x इज इक्वल टू 210. Therefore, how many sheep did Harba have at first? इधर है therefore Harba have at first 210 sheep. म्हणजे हरबाकडे एकूण टोटल हरबा आहे 210 sheep. म्हणजे टोटल हरबाकडे 210 मेंढ्या होतात. ओके, समज अशा पद्धतीने तुम्ही वर्ड प्रॉब्लेम लिहायचे आहे, इथे विधान लिहायचे आहे, त्याला अर्धा मार्क असतो. त्यानंतर कोणतं प्लस करणार आहे मायनस कोणती क्रिया करणार आहे मल्टिप्लाय डिवाइड ही क्रिया आपल्याला आली पाहिजे. त्या पद्धतीने आपण वर्ड प्रॉब्लेम सोडवायचे. आता प्रॅक्टिस शीट 27 मधला आपण पहिला क्वेश्चन दुसरा क्वेश्चन सोडलेला आहे, तिसरा क्वेश्चन सांगितलं तुम्हाला मी, त्यात दोन एकदम सोडून दाखवले. चौथा क्वेश्चन सेम सेकंड दुसऱ्या प्रश्नासारखा आहे, तो तुम्ही पूर्ण सॉल्व्ह करायचा आहे. पाचवा क्वेश्चन जो होता त्यातला पहिला एक्झामला सोडवून दिले, दुसरा आणि तिसरा तुम्ही वर्ड प्रॉब्लेम सोडवायचे आहे नोटबुक मध्ये. काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.